श्री साई सचरित्र पारायण सोहळा उत्साहात संपन्न। ग्रामदैवतांच्या कृपा आशीर्वादाने भक्तिमय वातावरणात पारायण सप्ताह संपन्न। श्री प्रभू रामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चासनळी ग्रामभूमीत तसेच ग्रामदैवत श्री जगदंबा माता व परमपूज्य श्री 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 1008 धर्मनिष्ठ राजगुरू परिव्राजकाचार्य महाराष्ट्र विठाधीश्वर महामंडलेश्वर दत्तात्रेय रत्न तपस्वी स्वामी शिवानंद गिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने सालाबाद प्रमाणे श्री साई सचरित्र पारायण सप्ताह सोहळा मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात संपन्न झाला। श्रावण शुद्ध शुक्रवारी दिनांक 25 जुलै 2025 पासून ते 2 ऑगस्ट 2025 पर्यंत दररोज दुपारी 12 ते 4 यावेळेस श्री साई भक्त किशोर भाऊ लासुरे यांच्या सुश्राव्य वाणीमधून पारायण वाचन करण्यात आले। त्यामधून ग्रामस्थांना आध्यात्मिक समाधान आणि साईबाबांच्या लीलांचे रसग्रहण करण्याची संधी लाभली। समारोप दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी हरिभक्त परायण धर्माचार्य निवृत्ती महाराज ठाणगावकर यांच्या सुश्राव्य वाणीतून कीर्तन संपन्न झाले। कीर्तनातून भाविकांना आध्यात्मिकतेचा संदेश लाभला। या भक्तिमय सप्ताहाचे आयोजन मनीष गाडे व संदीप गाडे यांनी केलं होतं। चासनळी येथील गाडे वस्तीवर आयोजित झालेला हा सोहळा शिस्तबद्ध, श्रद्धाभावपूर्ण आणि उत्साहात पार पडला। भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून साईबाबांच्या चरणी आपली भक्ती व्यक्त केली। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्री साई चरित्र पारायण सोहळा या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। काय सांगाल? साईबाबाच्या कृपा आशीर्वादाने दरवर्षी हा कार्यक्रम एकदम व्यवस्थित आणि निर्विघ्न पार पडतोय। आज पावसाचे वातावरण असताना सुद्धा निसर्गाने सुद्धा या कार्यक्रमासाठी हजेरी लावली आणि भरपूर महिला स्वतःहून या कार्यक्रमासाठी सहभागी होतात आणि त्यांच्या पूर्ण सहकार्याने हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो आणि त्यांना पण सद्गुरू साईनाथ महाराज चांगली बुद्धी देतात आणि हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो। या कार्यक्रमाची कल्पना आपणास कशी आणि कोणत्या प्रेरणेने साकार झाली, काय सांगाल? शिर्डीला साई पारायण चरित्र सोहळा दरवर्षी साजरा होतो। इथून सर्व आमच्या महिला शिर्डीला जाऊन पारायण करायचे गेले 5 वर्षापासून तिथं पारायण केलं, पण दरवर्षी शिर्डीला जाणं शक्य होत नाही आणि बाकीचे कामं पण लेडीजला भरपूर कामं असतात। सर्व कामं आटपून एवढं लांब जायचं, इथून 30 किलोमीटर शिर्डी आहे आणि दरवर्षी सगळ्याच महिलांना ते शक्य होत नाही। म्हणून आमच्या महिलांनी संकल्प केला की बाबा जो शिर्डीत पारायण सोहळा चालतो तो आपण जर चालू केला तर त्याचा फायदा सर्व आपल्या गावातील महिलांना होईल आणि सर्वांचं पारायण व्यवस्थित पार पडेल। आणि एवढ्या लांब जाऊन आणि वेळेचा अभाव, जायचा प्रॉब्लेम, साधनं असतात नसतात, त्या कारणाने मग तिथं 5 वर्ष पूर्ण केले शिर्डीला आणि नंतर हा कार्यक्रम इथं चालू केला। या 7 दिवसीय सप्ताहात कोणकोणते धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक किंवा सामाजिक उपक्रम राबवले गेले, काय सांगा? या 7 दिवसामध्ये कार्यक्रम चालू झाला। पहिल्या दिवसापासून संध्याकाळी हरिपाठ होतो आणि 12 ते 4 या वेळेस पारायण सोहळा पार पडतो आणि नंतर हरिपाठ होतो संध्याकाळी आणि नंतर मग वेगवेगळे कार्यक्रम लेडीज त्यांच्या पद्धतीने ऍडजस्ट करतात। सप्ताहात स्थानिक नागरिकांचा सहभाग कसा होता? 100% सहभाग आहे। या सप्ताहातून समाजाला कोणता मुख्य उद्देश, एक संदेश देण्याचा आपण काय सांगा? याच्यातून एकच उद्देश आहे की प्रत्येक लेडीजला वाटतं की आपण साईबाबाचं पारायण केलं पाहिजे आणि शिर्डीला जाऊन सगळ्यांना शक्य होत नाही, म्हणून इथं आपण तो आयोजित केला आणि पूर्ण गावातील महिला त्याचा लाभ घेत आहे आणि व्यवस्थित हा कार्यक्रम पार पडतोय आणि पूर्ण विशेष म्हणजे हा पूर्ण कार्यक्रम सर्व महिलाच हँडल करतात। आम्ही कुणीही त्यात सहभागी नसतो। पूर्ण हा कार्यक्रम महिलांचाच असतो। श्री साईंच्या भक्तीचा आपल्या जीवनावर काय परिणाम झाला, थोडक्यात काय सांगाल? आता बाबांच्या याच्या बोललं तर बरंच काही आहे, पण आता ते भरपूर त्याचा फायदा आहे आणि एकदम व्यवस्थित अनुभव येतात। त्यांच्या पादस्पर्शांनी पावन झालेल्या या भूमीत चासनळीमध्ये श्री साई चरित्र पारायण सोहळा 6वा वर्ष या निमित्ताने आपण सर्वजण इथे उपस्थित झालात। ज्यांच्या अमृतवाणीतनं आज कीर्तनाचा आपण सगळ्यांनी लाभ घेतला असे हबप निवृत्ती महाराज ठाणगावकर आणि इथे उपस्थित कारवाडी स्वामी समर्थ केंद्राचे पूजनीय संतोष भाऊ, तसेच ज्यांनी मंच सांभाळला
ते श्री किशोरभाऊ लासुरे शिंगवेचे, इथे उपस्थित पंचक्रोशीतील सर्व नागरिक बंधू भगिनींनो, तसेच मीडिया, फोटोग्राफर, सर्व वादक, टाळकरी मंडळी, सर्वांना मी मनापासून नमस्कार करते. आज अतिशय सुंदर असं हे पारायण सोहळा इथे संपन्न होत आहे. गाडे परिवार, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री मनीषराव गाडे साहेब, तसेच त्यांचे बंधू श्री संदीपभाऊ गाडे साहेब आणि संपूर्ण गाडे परिवार यांचं मी मनापासून अभिनंदन करते, कौतुक करते आणि धन्यवाद करते की इतका सुंदर असा कार्यक्रम ते दरवर्षी त्यांच्या वस्तीवर करत असतात आणि दरवर्षी इथे येणाऱ्यांची गर्दी ही वाढत चाललेली आहे. यावर्षी 100 महिला ह्या पारायणासाठी बसल्या होत्या. खरोखर खूप मोठी गोष्ट आहे, कारण आपला हा जो हिंदू धर्म आहे तो किती संपन्न आहे, किती महत्त्वाचा आहे, हे महत्त्व भावी पिढीला, पुढच्या पिढीला सांगण्यासाठी अशा पद्धतीचे सांस्कृतिक असतील, धार्मिक असतील असे कार्यक्रम घेणं खूप गरजेचं आहे. मनीष भाऊ, संदीप भाऊ, संपूर्ण गाडे परिवार यांच्यावर ज्यांनी हे सुंदर संस्कार केले असे श्री दिनकरराव गाडे साहेब आणि चंद्रकलाताई गाडे ह्या माऊलींचे खूप मोठे संस्कार भाऊंवर आहे, त्यांच्या संपूर्ण परिवारावर आहे की इतक्या मोठ्या स्वरूपाचा कार्यक्रम ते घेत आहेत आणि अतिशय निस्वार्थीपणाने हा परिवार हे सगळी सेवा करत आहे. साईबाबांचरणी मी एवढीच प्रार्थना करते की ह्या परिवाराचे खूप कल्याण हो, इथे येणाऱ्या पारायणाला बसणाऱ्या प्रत्येकाचे कल्याण हो, इथे येऊन ज्ञान अर्जन करणाऱ्या प्रत्येकाचे खूप खूप कल्याण हो. खरं तर साईबाबांचा संदेश जसं महाराजांनी सांगितला की श्रद्धा आणि सबुरी हा संदेश साईबाबांनी दिलेला आहे. खरं तर साईबाबा हे एकमेव असे संत आहेत जगात की ज्यांच्या गेल्यानंतर त्यांची ख्याती, त्यांचं नाव, त्यांना मानणारा जो परिवार आहे तो वाढत चाललेला आहे, दिवसांदिवस वाढत आहे आणि 70हून अधिक देशांमध्ये साईबाबांचे मंदिर आज बांधले गेलेले आहेत. साईबाबांना मानणारा वर्ग हा संपूर्ण देशात आहे. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे, कारण भारताची संस्कृती ही इतकी संपन्न आहे की आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगाला हे आज कळलं आहे आणि त्याचं माध्यम हे साईबाबा झालेले आहेत. श्रद्धा आणि सबुरी यांच्या ह्या शिकवणीवर, ह्या मंत्रावर आपण सर्वजण चालूयात. संपूर्ण देश आज चालत आहेत, आपण सुद्धा याच पावलांवर चाललं पाहिजे. कारण कुठलंही काम करण्यासाठी आज आपल्याला खूप घाई झालेली आहे की पटकन आपल्याला यश मिळालं पाहिजे, पटकन एखादं काम पूर्ण झालं पाहिजे, पटकन मी यशस्वी झालो पाहिजे. पण कुठलंही काम करण्यासाठी चांगल्या माणसाला ही अडचणी येतच असते. कुठलंही काम संपन्न होण्यासाठी वेळ हा लागत असतो, पण एवढं निश्चित आहे की चांगल्या माणसाला किती जरी कष्ट लागले, किती जरी वेळ लागला तरी शेवटी त्याला ते यश हे प्राप्त होतच असतं. आणि हाच संदेश साईबाबांनी दिलेला आहे की तुम्ही तुमचं चांगलं काम करत राहा, चांगलं चरित्र ठेवा, चांगलं कार्य करत राहा, चांगले विचार ठेवा आणि तुम्हाला नक्कीच ही सबुरी ठेवल्यामुळे आणि साईबाबांमध्ये, भगवंतांमध्ये श्रद्धा ठेवल्यामुळे नक्कीच यश हे प्राप्त होणार आहे. मी आमच्या संपूर्ण कोल्हे परिवाराच्या वतीने संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय बिपिनदादा कोल्हे साहेब, आपल्या कोपरगाव तालुक्याच्या प्रथम महिला आमदार आदरणीय स्नेहलताताई कोल्हे आणि युवा नेते आदरणीय विवेक भैया कोल्हे साहेब यांच्या सर्वांच्या वतीने आज तुम्हाला सगळ्यांना ह्या पारायण सोहळ्याचे खूप खूप मनापासून शुभेच्छा देते आणि पुनश्च गाडे परिवार यांचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन करू इच्छिते. धन्यवाद. त्याचं तर सगळं चांगलंच होतं आणि ते जे काही जे पारायणाचं जे राबवत आहे हे 7 दिवसाचं ते खूप सुंदर आहे लोकांसाठी आणि बाबांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि सगळ्यांनीच याचा फायदा घ्यावा असं मला वाटतं आणि
चांगलं काम ते करताय, खूपच छान काम करताय. म्हणजे जरी ते राजकारणी असले किंवा मग खूपच मग लोक म्हणतात की बुवा खूप श्रीमंत असलं की मग त्याला देवाविषयी किंवा कशाविषयी अशी आवड नसते, पण त्यांच्यामध्ये तसं नाहीये. जो गर्व प्रकार जो आहे तो त्यांच्यामध्ये नाहीये आणि ते सर्वांना धरून चालणारे लोक आहे. मी मनेशची मामी बहीण आहे. मी उज्ज्वला गडाख. मी नाशिकला राहते. मी नाशिकवरून खास या कार्यक्रमासाठी आले, त्यांनी फोन केलेला म्हणून आम्ही आलो. पण मला इथं येऊन मी जे पाहिलं की म्हणजे खूपच सुंदर, आणि 6 वर्ष झाले ते हे कार्यक्रम घेत आहे, तर खूपच सुंदर असं त्यांनी इथून पुढे पण चालू ठेवावं आणि त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं मला वाटतं. असं सुसराव्यापन कीर्तन ऐकलत. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. नश्वर देहेत, पण या नश्वर देहाच्या माध्यमातून साक्षात अविनाशी अशा परमेश्वराची जर प्राप्ती करून जर घ्यायची असेल तर ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. हा नश्वर देह आहेत, पण कीर्तनाच्या माध्यमातून तू ब्रह्मीभूत होतो आणि सदैव तू बराय आमचे वैकुंठला गेलेले आहेत. यांचं चरित्र आहे श्री साई चरित्र. श्री म्हणजे ओंकार स्वरूप, सा म्हणजे साक्षात, ई म्हणजे ईश्वर. साक्षात ईश्वराची अनुभूती ज्यांनी घेतली आणि आज तुम्हाला आम्हाला आर्तपीडित दुःखितांना मुमुक्षुजनांना आज परमार्थ आणि प्रपंच कसा करावा आणि अनेक प्रकारच्या अनुभूती देऊन हे आज साई चरित्र आमच्या गाडे परिवाराने ठेवलं. खरोखर असं करण्यासाठी खूप पुण्य लागतं. कोटी कोटी जन्माचं ज्यावेळेस पुण्य उदयाला येतं त्यावेळेस असे संत ते आमचे मनीष दादांसारखे सर्व त्यांच्या घरात असलेले आमच्या माता सुद्धा खूप उषाताईंसारख्या सर्वांचं नाव घेणं मला शक्य नाही, परंतु खूप पवित्र असा हा परिवार आहे आणि त्यांच्या माध्यमातून आज आपल्याला साई चरित्र कथा ऐकायला मिळाली, वाचायला मिळाली आणि महाराजांच्या माध्यमातून सुसरावे असं कीर्तन मिळालं. म्हणून गाडे परिवाराला माझ्या परिवाराच्या वतीने आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. एकूण 6 वर्षापासून मनीषराव गाडे आणि त्यांचा परिवार हा गुरुचरित्र पारायण सोहळा सालाबादप्रमाणे साजरा करीत आहे आणि त्या निमित्तानं ते अन्नदान पण करीत आहेत. दरवर्षी सालाबादप्रमाणे ते चांगलं जेवण देतात आणि पारायण सोहळा त्यांच्या घरातील गावातील कुटुंब या ठिकाणी पारायण करतात आणि इतकी भक्ती भावमनाने साजरा करतात. आज पावसाने सुद्धा थोडी साथ दिली आणि सगळ्यांना त्यात भोजनाची थोडी परिस्थिती इथं पावसामुळं थोडी हे झालेलं आहे, परंतु काही नाही, त्यांनी बाकीच्या ठिकाणी मंडप टाकून महाप्रसाद देऊ राहिलेत. अशा ह्या भक्तिभावात आम्हाला सुद्धा संधी आली. त्यांचं मी आभार मानतो का मनीष भाऊने आम्हाला या पारायणाला भेट देण्यासाठी आणि भोजनासाठी बोलवलं, निमंत्रित केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आज आपण मनीषराव गाडे यांनी आयोजित केलेल्या साई चरित्र पारायण सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित झालेलो आहोत. दरवर्षीप्रमाणे म्हणजे सर्वसाधारण 7 वेळेस 7वं पारायण हे आज साई चरित्राचं आहे. या निमित्ताने या ठिकाणी लासुरे महाराज यांनी 7 दिवस या ठिकाणी साई चरित्र पारायणाचं पठण केलेलं आहे आणि अशा ज्ञानात आपल्या भर घालणारं आणि साईची महिमा प्रत्येकाच्या हृदयात भिडवण्यासाठी हा साई चरित्र पारायण सोहळा या ठिकाणी मनीषराव गाडे आणि त्यांच्या कुटुंबियांनी आयोजित केलेला आहे. अशा या कार्यक्रमात आम्हाला उपस्थिती राहता आलं याबद्दल मी मनीषराव गाडे आणि त्यांच्या कुटुंबाचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांना दरवर्षी असाच हा कार्यक्रम त्यांनी सेवा चालू ठेवावी अशी साईचरणी परत एकदा प्रार्थना करून माझे 2 शब्द. आज या ठिकाणी मनीष भाऊ गाडे यांच्या निवासस्थानी साई चरित्र गाथेचं पारायण या ठिकाणी समाप्त झालेलं आहे आणि त्यानिमित्त सर्व भाविकांना, सर्व मित्रमंडळाला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. आम्ही गेली 3-4 वर्षापासून या कार्यक्रमामध्ये हिरारीने भाग घेतो, या ठिकाणी येतो आणि दर्शनाचा लाभ घेतो. अतिशय
चांगल्या प्रकारचं नियोजन अनेक जणांनी या पारायणामध्ये भाग घेतलेला आहे आणि या ठिकाणी उत्तम प्रकारे सर्वांना प्रसाद देण्याची व्यवस्था मनीषराव यांच्या कुटुंबियाकडून त्या ठिकाणी घेतली जात आहे आणि साईचं जे महत्त्व आहे ते सर्वसामान्य माणसापर्यंत या निमित्ताने जात आहे आणि त्या निमित्ताने एक मंगलमय वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। मी गाडे कुटुंबियांना शुभेच्छा देतो या कार्यक्रमाने। आमचे साई चरित्र पारायणाचा सोहळा चालू होणार होता, पण ते 2025चा तर किशोर भाऊ हे 27 तारखेला येणार होते, 27ला येणार होते। तर योगायोगाने त्यांना आम्ही म्हटलो का 25ला तुम्ही किशोर भाऊ आमच्या पारायणाला या म्हणून, पण मला स्वप्न पडलं का किशोर भाऊ 25 तारखेला आले। मी हिला पण सांगितलं, माझ्या जावेला पण सांगितलं का किशोर भाऊ आपल्याकडे 25 तारखेला येणार आहे म्हणून, स्वप्नात आले। तर मग मला एवढा आनंद झाला की मी सकाळी उठलं म्हणजे सकाळी 9 वाजता त्यांना सांगितलं दोघींना, मला असं स्वप्न पडलं का बाबांनी सांगितलं तर 25ला किशोर भाऊ वाचायला येणार। खरंच 25ला आले किशोर भाऊ। श्री साई चरित्र पारायण सोहळ्याची समाप्ती झालेली आहे। त्यानिमित्त धर्माचार्य अभक्त निवृत्ती महाराज ठाणगावकर यांचं अप्रतिम असं कीर्तन सेवा झालेली आहे। त्यानिमित्तानं सहकारमर्षी श्री शंकररावजी कोले साहेब, सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक भैया कोले साहेब हे तर खरोखर उपस्थित राहणार होते, परंतु अचानक पुण्याला त्यांची इफकोची मीटिंग लागल्यामुळं ते येऊ शकले नाही। त्यांनी आठवण ठेवून फोन करून आमच्या संजीवनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ रेणुकाताई विवेक भैया कोले यांना पाठवलं। त्यांनी या कार्यक्रमास उपस्थिती दिलेली आहे आणि या अतिशय उत्तम अशा उपक्रमास शुभेच्छा दिलेल्या आहे। मी देखील सहकारमर्षी शंकरराव कोले साहेब कारखान्याचे चेअरमन विवेक भैया कोले साहेब, त्याचप्रमाणे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष आदरणीय बिपिनदादा कोले साहेब आणि कोपराव तालुक्याच्या पहिल्या महिला आमदार सौ स्नेहलताई कोले साहेब यांच्या वतीनं या सुंदर अशा उपक्रमास शुभेच्छा देतो आणि इथून पुढेही त्यांनी हा उपक्रम असाच चालू ठेवावा, कारण कैलासवासी रावसाहेब पाटील गाडे आणि कोले साहेब कुटुंब यांच्या अतिशय जवळकीचे नात्यातली संबंध आहे आणि तीच परंपरा आमचे संचालक मनीष भाऊ गाडे यांनी चालू ठेवलेली आहे। हे खरोखर कौतुकास्पद आहे आणि ग्रामीण भागामध्ये असा एवढा मोठा कार्यक्रम करणं, महाप्रसाद ठेवणं आणि काहीतरी धार्मिक कार्यक्रमासाठी सर्व महिला एकत्र येऊन दररोज नियमित पारायणाचं पठण करणं, साईबाबावर ज्याची भक्ती आहे ती अतिशय दृढ करणं खरोखरच अतिशय वाखाणण्याचा कार्यक्रम आहे। मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं ते गुण या ठिकाणी आदरणीय आमच्या दिनकर भाऊंच्या काकांच्या या घरामध्ये 2 मुलांना दिलेले संस्कार आणि त्या संस्कारानं महाराज हे स्वर्ग तयार झालं। हा आनंद त्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। त्याचं कारण महाराज म्हणतात संपत्ती आहे आणि संपत्तीचा वापरही योग्य आहे चांगल्या कामासाठी। अनेक वर्षानुवर्ष साई चरित्र पारायण कोण्यातरी साधूशी माणसाला एकनिष्ठ असावा, ज्याला जो बाबा जो देव जो संत आवडेल त्याच्याशी त्याला एकनिष्ठ असावं, कारण संत हे जीवाला भगवंतापर्यंत नेतात। महाराज जीवनामध्ये आपल्याला हे सगळं कमवलंय, पण याच्यातून जर योग्य पद्धतीने आपण खर्च केला नाही तर त्याचं आउटपुट काय निघतं, काय मिळतं? म्हणून संत सेवा ही सर्वात मोठी उत्तम सेवा आहे। मग पैसा का लोकांकडे नाही का बाळू, सगळ्यांकडेच आहे, पण सगळ्यांना सुचतंय का गावच्या सप्त्यात एखादी पंगत द्यावी, एखादा कीर्तन सेवेचा महाराज घ्यावा, कधीतरी एखाद्या तीर्थक्षेत्री अन्नदान करावं, कोण्यातरी साधूचं एखाद्या पुण्यतिथीचा सोहळा आपल्या दारात व्हावा, हे ज्याच्या अंतर्मनाला भावतं ती माणसं या जगतामध्ये मोठी झालेली आपल्याला पाहायला मिळतात। पण हे सहजासहजी घडत नाही। मग हे घडायला काय लागतं? हे घडायला ज्या खाणीत ती जन्माला आलीत ना ती खाणच पवित्र असली पाहिजे। मग आमच्या दारापुढे साई चरित्र पारायण झालं पाहिजे। मी अगोदरही बोललो, आमच्या चंद्रकला मावशींची संकल्पना ही म्हणजे आमच्या संदीप भाऊंच्या आणि मनीष भाऊंची मातोश्री आईची ही ती खरं म्हणजे संकल्पना आहे। हे सगळं घडलं पाहिजे आणि ज्या दिवशी आईची संकल्पना संत विचाराशी कनेक्ट असते त्या दिवशी
त्यांच्याच पोरांना वाटतं का माझ्या दारामध्ये कथा कीर्तन झालं पाहिजे आणि वारकऱ्यांच्या सर्वांच्या येण्यानं हे अंगण पवित्र झालं पाहिजे, त्यांची उशिष्ट बळी या ठिकाणी पडली पाहिजे आणि त्यांचा शेष आम्ही आवडीनं सेवन करू. तुका म्हणे शेष सेविना आवडी वचन न मोडी बोली लेते. पण ही भावना केव्हा तयार होते? महाराज म्हणतात त्या आईनं संस्कार दिल्याच्या नंतर. मग आमच्या घरात साई चरित्र पारायण झालं पाहिजे, सांगतेला कथा कीर्तन झालं पाहिजे असं ज्यांना वाटतं, महाराज म्हणतात धन्य त्याची माया प्रसवा. नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक.